नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. कमी सुख सोडल्याने जर जास्त सुखाची प्राप्ती वाटत असेल तर जास्त सुखासाठी कमी सुखाचा त्याग करावा. अशा प्रकारे तथागत सम्यक संबुद्धांनी हा अत्यंत कल्याणकारी आणि महत्त्वपूर्ण असा उपदेश वेळोवनामध्ये भगवंताने हा उपदेश प्रामुख्याने दिलेला आहे. परंतु वैशालीच्या संबंधाने हा भगवंताने अत्यंत महत्त्वपूर्ण असा उपदेश दिला. आज या मंगलमय प्रसंगी या वैशालीच्या पवित्र भूमीमध्ये आपण या ठिकाणी आलो आहोत. आम्ही धम्मसहल घेऊन आलो असताना जवळपास 80 लोक आमच्यासोबत आहेत. अत्यंत पवित्र आणि रमणीय अशा या वैशाली येथील भूमीवरती आल्यानंतर आम्हाला अतिशय आनंद झाला. अत्यंत मनमोहक अशा प्रकारचं हे दृश्य पाठीमागे आपण बघू शकता. अत्यंत सुंदर अशा प्रकारचा वैशालीमध्ये हा स्तूप आपल्याला पाहायला मिळतो. खरं तर भगवंताचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर भगवंताच्या अस्थी 8 भागामध्ये विभागण्यात आल्या होत्या. तर वैशालीतील लिच्छवी लोकांनी सुद्धा अस्थींची मागणी केली होती आणि त्यांना सुद्धा त्या अस्थी प्राप्त झाल्या होत्या. त्याच अस्थीवरती लिच्छवी लोकांनी आपण पाठीमागे जो स्तूप बघत आहात त्या पाठीमागच्या स्तूपामध्ये भगवंताच्या अस्थीवरती सुंदर अशा प्रकारचा स्तूप निर्माण केला होता. आता या स्तूपातील ज्या अस्थी आहेत तर आपल्याला पाटणाच्या म्युझियममध्ये पाहायला मिळतात. आज या वैशालीवरून ही धम्मदेशना देत असताना मला अतिशय आनंद होत आहे. विशेष रूपाने या ठिकाणी भगवंताने अनेक उपदेश दिलेले आहेत. भगवंताने विशेष रूपाने वैशाली येथील जो दुष्काळ पडला होता, वैशाली येथे भीषण अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती. तर या भीषण परिस्थितीला नष्ट करण्यासाठी भगवंताने रतनसुत्तांचा उपदेश दिला होता. आपण जाणता रतनसुत्त अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. याच वैशालीमध्ये खऱ्या अर्थाने भगवंताच्या काळामध्ये लोकशाही गणराज्य म्हणून या वैशालीची ख्याती बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. याच वैशालीतील कुटागार शाळेमध्ये महाप्रजापती गौतमी समवेत 500 स्त्रियांना भगवंताने भिक्खुणी संघामध्ये सुद्धा सामील करून घेतले होते. बाजूलाच आपण थोड्या वेळानंतर एक 5-7 किलोमीटरमध्ये जर आपण बघितलं असेल, भगवंतांनी जिथे महापरिनिर्वाणाची घोषणा केली होती, जे की भगवंत आनंदाला असे म्हणले की आजपासून 3 महिन्याच्या नंतर तथागत सम्यक संबुद्धांचं महापरिनिर्वाण होणार आहे. तर त्याचं प्रतिकात्मक रूपाने भगवंताने ती सिंहगर्जना केली होती आणि त्यामुळे एक सिंहस्तंभ सुद्धा आपल्याला इथून अगदी 5-7 किलोमीटरवरती पाहायला मिळतो. याच वैशालीच्या सारंदत्त चैत्यामध्ये भगवंताने सत अपरिहानीय धम्माचा उपदेश दिला होता की जे मनुष्यांच्या अधोगतीची 7 कारणे आहेत. मनुष्याला जर एकत्रित राहून जर सुखपूर्वक संपूर्ण समूहाला जर जीवन जगायचं असेल तर अशा प्रकारच्या समूहाला सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी भगवंताने सत अपरिहानीय धम्माचा उपदेश दिला होता. म्हणजे ज्या उपदेशाचं जो समूह अनुसरण करेल त्यांची कधीही अधोगती होणार नाही, त्यांची कधी हानी होणार नाही, अशा प्रकारचा तो उपदेश भगवंताने दिला होता. आज या मंगलमय प्रसंगी तसे तर अनेक उपदेश भगवंताने या वैशालीच्या पवित्र आणि पावन भूमीमध्ये दिलेले आहे. परंतु आज या मंगलमय प्रसंगी या अत्यंत पवित्र आणि मंगलमय भूमीमध्ये भगवंताने जो रतनसुत्ताचा उपदेश दिलेला होता, त्या रतनसुत्ताच्या उपदेशाच्या संदर्भामध्ये थोडक्यामध्ये आपण ही देशना श्रवण करणार आहोत. भगवंतांनी जो महान हा संदेश दिलेला आहे, तर या वैशालीच्या धनसमृद्ध वैशालीचं हे राज्य होतं असं म्हटलेलं आहे. म्हणजे धनधान्यांनी विपुल असं हे राज्य होतं. विशाल तेथील 7,707 अशा प्रकारचे महाल होते क्षत्रिय राज्यांचे आणि तेवढेच 7,700 प्रसाद सुद्धा होते, राजमहल सुद्धा होते, उद्यान सुद्धा होते आणि पुष्करणी सुद्धा होत्या.
म्हणजे अशा प्रकारे संपूर्ण धनधान्याने परिपूर्ण असणारं हे वैशाली आणि अत्यंत महान आणि विशाल असं हे शहर होतं. या विशाल शहरामध्ये जिथे संपूर्णतः सुखसंपन्नता होती, येथील एका अगदी खालच्या तळापासून ते अत्यंत उच्च म्हणजे सर्वसामान्य लोकसुद्धा सुखपूर्वक होते, मध्यमवर्गीय लोकसुद्धा सुखपूर्वक होते आणि उच्च जे श्रेष्ठी लोक होते, महाश्रेष्ठी लोक होते, राजे लोक होते, हे सर्व प्रकारचे लोक अत्यंत सुख समृद्धीने या वैशाली शहरामध्ये अत्यंत सुखपूर्वक अशा प्रकारचं जीवन जगत होते. परंतु सुखपूर्वक जीवन जगत असतानाच असं म्हटलं आहे की वैशाली येथील ही जी सुखसंपन्नता आहे, ही सुखसंपन्नता काही कारणास्तव पूर्णपणे नष्ट झाली होती आणि या वैशाली शहरामध्ये अत्यंत भीषण अशा प्रकारचा दुष्काळ पडला. अचानकपणे लोक मृत्यूला प्राप्त होऊ लागले आणि अचानकपणे लोक मृत्यूला प्राप्त होऊ लागल्यानंतर ते लोक एवढे मृत्यूला प्राप्त होऊ लागले की ज्याप्रमाणे पशु मृत्यूला प्राप्त होत असतील सुरुवातीला, पशुप्राणी मृत्यूला प्राप्त होऊ लागले आणि पशुप्राणी मृत्यूला प्राप्त होऊ लागल्यामुळे संपूर्णतः वातावरण अत्यंत दूषित झालं आणि पुन्हा मनुष्यसुद्धा जे निर्धन मनुष्य होते ते निर्धन मनुष्य मृत्यूला प्राप्त होऊ लागले. मध्यमवर्गीय लोकसुद्धा मृत्यूला प्राप्त होऊ लागले. त्याच्यानंतर राजे लोकसुद्धा मृत्यूला प्राप्त होऊ लागले. म्हणजे अशा प्रकारे हळूहळू वैशालीतील असंख्य लोक मृत्यूला प्राप्त होऊ लागले. असं म्हटलं जातं की अगदी लोकांच्या म्हणजे प्रेतांचे ढिगच्या ढिग या वैशालीमध्ये पडू लागले. त्यांचे प्रेत सडू लागले आणि अशा अवस्थेमध्ये एवढ्या दुःखद परिस्थितीमध्ये 3 प्रकारचे महारोग या वैशालीवरती त्या काळामध्ये पडले होते असं म्हटलं आहे. पहिला रोग असं म्हटलं आहे की भूतप्रेत त्या ठिकाणी निर्माण होऊ लागले. त्यानंतर संक्रमण रोग सुद्धा निर्माण झाला. म्हणजे एकाला झालेला रोग पुन्हा दुसऱ्यांना होऊ लागला, दुसऱ्यांना झालेला रोग तिसऱ्यांना होऊ लागला, चौथ्यांना होऊ लागला. म्हणजे अशा पद्धतीने एक संक्रमण शृंखला त्या ठिकाणी रोगाची निर्माण झाली आणि त्यानंतर सर्व प्रकारचे सुख त्यांची नष्ट झाली. भूतप्रेत त्या ठिकाणी निर्माण झाले आणि संक्रमण रोग निर्माण झाला. अशा प्रकारचे 3 रोग त्या काळामध्ये निर्माण झाले. तर सर्व लोक एकत्रित येतात, विचार विनिमय करतात की अशा प्रकारची दुःखित परिस्थिती, अशा प्रकारचं दुःख आपल्या या वैशालीवरती कधी आलेलं नाही आहे. मग असं काय कारण घडलं की या वैशालीवरती अशा प्रकारचं म्हणजे हा प्रसंग हे दुःख कारण घडलेला आहे. जेव्हा ते विचार विनिमय करू लागले आणि विचार विनिमय करू लागत असताना राजाकडे ते जातात. राजाला म्हणतात की महाराज, अशा प्रकारे वैशालीवरती असं कधीही म्हणजे संकट आलेलं नाही आहे. वैशालीवरती अशा प्रकारची दुःखद परिस्थिती कधी आली नाही आहे. तर काय कारण आहे? तर आम्ही जेव्हा आम्ही चिंतन मनन केलं आणि चिंतनाच्या अंती आम्हाला अशा प्रकारचं आमच्या लक्षामध्ये आलं की कदाचित राजा सुद्धा पापी असेल. मग राजा त्यांना म्हणतो की माझा काही दोष आहे का, किंवा माझ्या वागण्यामध्ये, माझ्या बोलण्यामध्ये किंवा माझ्या आचरणामध्ये काही दोष आहे का? तर जेव्हा राजा चिंतन मनन करतो, तर चिंतन मनन करत असताना राजा आणि राजांच्या 7 पिढ्यापर्यंत त्यांना कोणत्याही प्रकारचा असा दुराचारी राजा किंवा अकुशल कर्म करणारा, वाईट कर्म करणारा राजा त्यांना पाहायला मिळत नाही. आणि त्यामुळे ते संपूर्ण जनता त्यांना सुद्धा असं म्हणते की महाराज, आपल्या 7 पिढ्यापर्यंत कोणताही राजा अशा प्रकारचा दुराचारी नव्हता किंवा वाईट वागणूक करणारा नव्हता. महाराज, या ठिकाणी आपण काहीतरी दुसरा उपाय केला पाहिजे, कारण लोक मृत्यूला प्राप्त होत आहे. तर असं म्हटलं आहे की एक लिच्छवी भगवंताचं धम्मोपदेश श्रवण करत असतो आणि धम्मोपदेश श्रवण करत असताना तो श्रोतापन्न अवस्थेला म्हणजे प्राप्त होत असतो. महाली लिच्छवी अशा प्रकारे त्यांचं नाव आहे. तर तो महाली लिच्छवी त्या राज्यसभेमध्ये राजांना म्हणतो की जर तुम्हाला अन्य कुणाला जर आणायचं असेल आणि आपली ही रोगराई किंवा आपलं जे काही दुःख आहे हे दुःख जर दूर करायचं असेल, तर राजगृहामध्ये भगवान बुद्ध वास्तव्य करतात. जर राजगृहामध्ये भगवान बुद्ध वास्तव्य करत असताना तुम्ही भगवंताकडे गेलात आणि भगवंताला जर तुम्ही विनंती केली, तर नक्कीच भगवंत आपल्याकडे येऊ शकतात. अशा प्रकारे लिच्छवी महाले त्या ठिकाणी राजसभेमध्ये सर्वांना त्या ठिकाणी अशा प्रकारचं सूचित करत असतो. तर अनेक राजे लोक त्या ठिकाणी लिच्छवीचं मत मान्य करतात आणि लिच्छवीचं मत मान्य करत असताना लिच्छवीसोबत काही प्रमुख राजे भगवंताला निमंत्रण देण्यासाठी राजगृह या ठिकाणी वेळोवनामध्ये जात असतात. वेळोवनामध्ये गेल्यानंतर प्रथमतः ते विचारतात की आपण श्रेणी राजा मगध यांच्याकडे गेलो पाहिजे
आणि मगध राजाकडे ते जात असतात. मगध राजाकडे गेल्यानंतर मगध राजांना म्हणतात की महाराज, आमच्याकडे अशा अशा प्रकारचा वैशालीमध्ये भीषण असा दुष्काळ पडलेला आहे. तेथे अत्यंत रोगराई आहे. मनुष्य अगदी प्राण्याप्रमाणे मृत्यूला प्राप्त होत आहेत. अनेक प्रकारच्या संक्रमणाद्वारा, दुष्काळाद्वारा, भूतप्रेतांच्या द्वारा त्या ठिकाणी संपूर्ण मनुष्य अत्यंत दुःखी आहेत, अत्यंत कष्टी आहेत. तर अशा प्रकारच्या या रोगांवरती आम्हाला भगवंताला आमच्या वैशाली नगरीमध्ये घेऊन जायचं आहे. जर भगवंत आमच्या वैशाली नगरीमध्ये आले, भगवंताने जर आमच्या प्रती मंगलमैत्रीची भावना केली, तर नक्कीच आमच्या जीवनामध्ये असणारं हे जे दुःख संकट आहे, दुःखद परिस्थिती आहे, या सर्व प्रकारच्या दुःखद परिस्थितीला आम्ही पूर्णपणे नष्ट करू शकतो. तेव्हा राजा बिंबिसार म्हणतो की महाली लिच्छवी, मी असं नाही सांगू शकत किंवा मी असं भगवंताला आदेश देऊ शकत नाही किंवा भगवंताला असं बोलू सुद्धा शकत नाही की तुम्ही त्या ठिकाणी म्हणजे वैशालीमध्ये जा, तुम्ही असं करा, तुम्ही भगवंताकडे जा. आणि भगवंताकडे जर तुम्ही गेलात तर नक्कीच भगवंत तुम्हाला नाही म्हणणार नाहीत. अशा प्रकारे लिच्छवींना श्रेणीय राजा बिंबिसार सांगत असतो. तेव्हा ते संपूर्ण लिच्छवी राजे लोक भगवंताकडे जातात आणि भगवंताकडे गेल्यानंतर भगवंताला म्हणतात की भगवान, अशा अशा प्रकारे आमच्या वैशाली नगरीमध्ये रोग उत्पन्न झालेला आहे, संक्रमण रोग उत्पन्न झालेला आहे. संपूर्ण लोक अत्यंत दुःखी आहेत, अत्यंत कष्टी आहेत. भूतप्रेतांचा रोग त्या ठिकाणी उत्पन्न झाला आहे. अगदी पशुप्राण्याप्रमाणे मनुष्य मृत्यूला प्राप्त होत आहेत. भगवान, यावरती आपण आमच्या वैशाली नगरीमध्ये जर आपण आलात तर नक्कीच हे सर्व प्रकारचं आमचं जे दुःख आहे, हे सर्व प्रकारचं दुःख आमचं नष्ट होईल, आमचं कल्याण होईल, आमचं जयमंगल होईल. भगवंताने आमच्यावरती अनुकंपा करावी. अशा प्रकारे महाली लिच्छवी आणि अन्य राजे लोक सुद्धा भगवंताला विनंती करत असतात. तर भगवंत त्यांच्या विनंतीला मान देऊन वैशाली नगरीमध्ये येण्यासाठी तयार होतात. जेव्हा भगवंत येण्यासाठी तयार होतात, ही गोष्ट राजा बिंबिसाराला समजते. तेव्हा राजा बिंबिसार म्हणतो की भगवान, आपण आणखी 7 दिवस थांबावं आणि 7 दिवसापर्यंत राजा भगवंताचं अत्यंत यथायोग्यपणे राजाला भगवंताच्या महानतेला शोभेल अशा प्रकारचं भगवंताचं ते सन्मान करतात, ते स्वागत करतात. असं म्हटलं आहे की संपूर्ण गंगा नदीच्या तटापर्यंत म्हणजे वेळुवनापासून ते गंगा नदीच्या तटापर्यंत अत्यंत संपूर्णतः फुलाने त्या ठिकाणी राजा भगवंताचं स्वागत करण्यासाठी संपूर्ण गंगा नदीच्या तटापर्यंत त्या ठिकाणी फुलं आच्छादत असतो. आणि अशा प्रकारे 7 दिवसापर्यंत चारही बाजूने ध्वज पताका त्या ठिकाणी लावले जातात. त्या ठिकाणी ढोल ताशे लावून भगवंताचं स्वागत केलं जातं. म्हणजे अत्यंत सन्मानपूर्वक भगवंताचं राजा बिंबिसार वेळुवनापासून ते गंगा नदीच्या तटापर्यंत त्या ठिकाणी स्वागत करत नेत असतात. म्हणजे अशा प्रकारे भगवंताचं स्वागत केल्यानंतर जेव्हा लिच्छवी लोकांना हे समजतं की राजा बिंबिसाराने अशा प्रकारचं अत्यंत चांगल्या प्रकारचं भगवंताचं स्वागत केलं, भिक्खू संघाचं स्वागत केलं, भगवंताच्या सोबत त्या ठिकाणी भगवंताचे पटशिष्य आनंद सुद्धा म्हणजे सोबत असतात. आणि अशा प्रकारचं स्वागत केल्यानंतर पुन्हा जेव्हा लिच्छवीला ही गोष्ट समजते, तर लिच्छवी सुद्धा अशा प्रकारचा विचार करतात की भगवंताचं सुद्धा आपण यथायोग्यपणे म्हणजे स्वागत केलं पाहिजे, सत्कार केला पाहिजे आणि याच्यापेक्षा अधिक सुद्धा अधिक पटीने आपण भगवंताचं स्वागत केलं पाहिजे. तर त्याच्यापेक्षा अधिक पटीने त्या ठिकाणी लिच्छवी लोक सुद्धा स्वागताची तयारी करतात. बघा, राजा एवढा महान श्रेणीय मगध श्रेणीय बिंबिसार राजा, तो मगध श्रेणीय बिंबिसार राजा सुद्धा भगवंताला गंगा नदीच्या तटापर्यंत म्हणजे त्यांचं स्वागत करत असतो. एवढंच नव्हे तर गंगा नदीमध्ये स्वतः राजा बिंबिसार अगदी आपल्या गळ्यापर्यंत पाणी येईपर्यंत भगवंताला त्या नावेमध्ये बसवत असतो. आणि नावेमध्ये सोडल्यानंतर तो भगवंताला म्हणतो की भगवान, मी इथेच थांबणार आहे. भगवंत जेव्हा परत येतील तर परत आल्यानंतर मी भगवंताचं यथायोग्यपणे स्वागत करणार आहे. तिकून लिच्छवी लोक सुद्धा हे दृश्य बघतात आणि हे दृश्य महाली लिच्छवी सुद्धा त्या ठिकाणी अशा प्रकारचा विचार करतात की भगवंताचं सुद्धा आपण यथायोग्यपणे स्वागत केलं पाहिजे, भगवंताचा सन्मान केला पाहिजे. आणि लिच्छवी राजे सुद्धा त्या ठिकाणी गंगा नदीच्या अर्ध्या तीरापर्यंत त्या ठिकाणी येत असतात. अर्ध्या तीरापर्यंत आल्यानंतर अत्यंत सुशोभित अशा प्रकारची ते नाव तयार करतात आणि त्या नावेमध्ये भगवंताला आणि भिक्खू संघाला घेऊन जात असतात. गंगा नदीच्या तटापासून वैशालीच्या सीमेपर्यंत भगवंताचं खूप चांगल्या प्रकारे ते स्वागत करत असतात. आणि भगवंताचं स्वागत केल्यानंतर भगवंत जेव्हा सीमेवरती म्हणजे वैशालीच्या सीमेवरती पाऊल ठेवतात
आणि पाऊल ठेवल्याबरोबर असं म्हटलं आहे की संपूर्णतः निसर्गामध्ये बदल होत असतो. ढग त्या ठिकाणी निर्माण होतात, विजा चमकतात, अगदी काही क्षणामध्ये अत्यंत धुधार अशा प्रकारचा पाऊस पडत असतो. आणि एवढा पाऊस पडतो की असं म्हटलं की त्या पावसाच्या द्वारा अत्यंत मुसळधार पाऊस त्या ठिकाणी पडतो. आणि त्या पावसाच्या द्वारा जे काही प्रेत असतात, भूतप्रेत असतात, तर ते सर्वच्या सर्व त्या ठिकाणी वैशाली परिपूर्णपणे स्वच्छ होत असते, निर्मळ होत असते. यंकिंची रत्नंग लोके अशा प्रकारचा भगवंत त्या ठिकाणी उपदेश करतात. यंकिंची रत्नन लोके अशा प्रकारचं म्हटल्याबरोबर हे सर्व काही वातावरण पूर्णपणे बदलत असते. आणि याच वैशालीच्या सीमेवरती भगवंत 7 दिवसापर्यंत रतनसुत्ताचा पाठ करत असतात. आपण रतनसुत्त नेहमी ऐकत असतो, नेहमी श्रवण करत असतो. आणि नेहमी रतनसुत्त श्रवण केल्यामुळे, आपण ऐकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये महान त्या रतनसुत्ताचा पाठ सातत्याने आपण केला पाहिजे. कारण रतनसुत्त हे रक्षासुत्त आहे अशा प्रकारचं म्हटलं आहे. आणि त्यामुळे रतनसुत्ताचा पाठ सातत्याने आपण आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे. रतनसुत्ताचा पाठ केल्यानंतर असं म्हटलं आहे की भगवंत आनंदाजवळ ते भिक्षापात्र देतात. आणि आनंदाजवळ भिक्षापात्र दिल्यानंतर आनंद संपूर्ण त्या सीमेवरती पाणी टाकत असतो. आणि पाणी टाकल्यानंतर संपूर्ण जे काही रोगराई आहे, जे काही भूतप्रेत आहे किंवा अन्य प्रकारचं अमनुष्य अदृश्य जे काही शक्ती आहे, त्या सर्व प्रकारच्या अकुशल शक्ती त्या ठिकाणी नष्ट होत असतात. आणि पुन्हा वैशालीचं जे काही वैभव आहे, ते वैशालीचं वैभव पुन्हा त्या ठिकाणी वैशाली लोकांना प्राप्त होत असते. म्हणजे अशा प्रकारे भगवंताने या पवित्र वैशालीच्या भूमीमध्ये रतनसुत्ताचा पाठ केला होता. आणि तो रतनसुत्ताचा पाठ केल्यानंतर 7 दिवसापर्यंत लिच्छवी राजे लोकांनी यथायोग्यपणे भगवंताचा सन्मान केला, भगवंताचं स्वागत केलं. आणि भगवंताचा सन्मान करून, स्वागत करून दान पुण्य केलं. आणि दान पुण्य करून आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम पुण्य त्यांनी प्राप्त केलं आहे. बांधवांनो, ही वैशाली भूमी अत्यंत पवित्र भूमी आहे. असंख्य उपदेश भगवंताने या वैशालीच्या पवित्र भूमीमध्ये दिलेले आहेत. विशेष रूपाने रतनसुत्ताचा उपदेश भगवंताने याच वैशाली भूमीमध्ये दिला. विशेष रूपाने वैशालीच्या सारंदत्त चैत्यामध्ये भगवंताने अपरिहानीय धम्माचा लिच्छवी लोकांना उपदेश दिला. या संपूर्ण उपदेशाचं अनुसरण करत असताना लिच्छवी लोक अत्यंत एकोप्याने, अत्यंत सुख समृद्धीने जीवन जगू लागले. सर्व अत्यंत सुखपूर्वक जीवन जगू लागले. परंतु भगवंताच्या उपदेशाचं त्यांनी उल्लंघन केलं. भगवंताच्या उपदेशाला अनुसरून ते जीवन जगू नाही लागले. आणि त्यामुळे भगवंताच्या उपदेशाचं उल्लंघन केल्यामुळे, अपरिहानीय धम्माचं त्यांनी उल्लंघन केल्यामुळे आपापसामध्ये त्यांच्यामध्ये वादविवाद झाले. कारण अजातशत्रूंची फार मनीषा होती, फार इच्छा होती. कारण वैशाली हे एकसंध राज्य होतं. वैशाली भगवंताच्या काळामध्ये 2600 वर्षापूर्वी लोकशाही राज्य म्हणून वैशालींची ख्याती होती. आणि लोकशाही राज्य वैशालींचं असल्या कारणाने तेथील संपूर्ण जनता अत्यंत सुख समृद्धीने आणि आनंदाने जीवन जगत असे. अशा प्रकारच्या वैशालीला आपण सुद्धा जिंकलं पाहिजे. अशा प्रकारे अजातशत्रूच्या मनामध्ये फार महत्वाकांक्षा होते. आणि अजातशत्रू भगवंताला आपल्या एका वसाकार नावाच्या ब्राह्मणाला भगवंताकडे पाठवतो. आणि भगवंताकडे पाठवल्यानंतर त्या ठिकाणी तो सांगतो की जा भगवंताला विचार की राजा वैदेहीपुत्र अजातशत्रू लिच्छवीवरती आक्रमण करू इच्छितो आहे, वैशालीवरती आक्रमण करू इच्छितो आहे. तर भगवंत जे काय सांगतील तर ते तू मला येऊन सांग. आणि भगवंत त्या ठिकाणी अपरिहानी धम्माचा उपदेश आनंदाला उद्देशून करतात की आनंद, तुला माहित आहे का, वैशालीचे लोक एकत्र येतात, एकत्र बसतात, एकत्र विचार विनिमय करतात, एकत्रित निर्णयावरती आपल्या ठाम असतात, एकत्र सभा घेतात, आपल्या कुलीन स्त्रियांचा ते योग्य प्रकारे सन्मान करतात, आपल्या चैत्यांचा ते सन्मान करतात, आपले जे काही वृद्ध वृद्ध माता पिता आहे, वृद्ध लोक आहे, यांचा सुद्धा सन्मान करतात. म्हणजे सर्व जे काही कुशल कर्म आहे, चांगले कर्म आहे, पुण्याचे कर्म आहे, तर हे सर्व प्रकारचे कुशल कर्म, पुण्यकर्म ते करत असतात. अशा प्रकारचा उपदेश देतात. आणि त्यानंतर पुन्हा असं म्हटलं जातं की वैशालीवर नेमका कशा प्रकारे जिंकू शकतो. तर वैशालीवरती फक्त एकतर त्यांच्यामध्ये फूट पाडून वैशालीला आपण जिंकू शकतो असं म्हटलं आहे. किंवा त्यांच्यावरती एखादं जर नैसर्गिक असं म्हणजे आपत्ती आली असेल तर नैसर्गिक आपत्तीच्या द्वारा वैशालीला जिंकू शकतो असं म्हटलं आहे. अन्य कोणत्याही प्रकारच्या कारणाने वैशालीमध्ये फूट पडू शकत नव्हती किंवा वैशालीला जिंकणं अशक्य होतं. आणि त्यामुळे राजा अजातशत्रू अत्यंत महत्वाकांक्षी होते. आणि अत्यंत महत्वाकांक्षी असल्या कारणाने राजा अजातशत्रू
वसाकार ब्राह्मणांसोबत वादविवाद करतो आणि अशा प्रकारे दाखवतो की आमचा खूप मोठा वाद आहे. पुन्हा त्या ठिकाणी वसाकर ब्राह्मण लिच्छवी लोकांकडे जातो, त्यांच्यामध्ये राहतो आणि एकमेकांमध्ये आपापसामध्ये तो फूट पाडतो. शेवटी राजाला तो निमंत्रण देतो आणि राजाला निमंत्रण दिल्यानंतर त्यांच्यामध्ये हळूहळू अशा प्रकारची वैमनस्य वैरत्वाची भावना वसाकर ब्राह्मण निर्माण करतो की जे लोक एकत्र येत होते, एकत्र बसत होते, एकत्र उठत होते, एकत्र विचार विनिमय करत होते, अशा प्रकारचे अत्यंत पुण्यवान लोक भिक्षूंना उद्देशून म्हणतात की भिक्षूंनो, जर तुम्हाला देवता लोकांचं जर जर दर्शन झालं नसेल तर तुम्ही लिच्छवी लोकांना बघा. म्हणजे देवतेची उपमा भगवंताने लिच्छवी लोकांना म्हणजे दिलेली आहे. म्हणजे एवढे पवित्र, एवढे पुण्यवान, एवढे शूर व लिच्छवीचे लोक होते, परंतु राजा अजातशत्रूने त्यांच्यामध्ये फूट पाडून त्यांच्यावर आक्रमण केलं आणि या वैभवशाली लिच्छवीवरती त्याने पुन्हा आक्रमण करून आपल्या अधिपत्याखाली आणलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे अनेक उपदेश भगवंताने या प्रसंगी दिले आहे. आम्रपालीला सुद्धा भगवंताने इथेच उपदेश दिला, याच पवित्र पवित्र वैशालीमध्ये. कारण वैशाली म्हटल्याबरोबर आपण आपल्याला आम्रपालीची आठवण होते आणि आम्रपाली जी की गणिका असते, जी अत्यंत सुप्रसिद्ध असते, या सुप्रसिद्ध गणिकेला सुद्धा भगवंताने तिच्या आम्रवनामध्ये म्हणजे उपदेश दिला. आम्रवनामध्ये आम- आम्रवनामध्ये आम्रपाली भगवंताला शरण गेली, भगवंताने तिचं भोजनदान स्वीकारलं आणि एवढंच नव्हे तर ती तीन रत्नाची आजीवनपर्यंत उपासिका झाली, उपासिका म्हणून भिक्षुनी बनली आणि भिक्षुनी बनून स्वतःच्या अनित्यतेबद्दल तिने ज्या काही गाथा म्हटल्या आहे की म्हणजे मनुष्याचं शरीर किती अनित्य आहे, नश्वर आहे, क्षणभंगूर आहे, परिवर्तनशील आहे, अशा प्रकारचा थेरी गाथेमध्ये तिच्या चरित्रामध्ये आपण ते बघू शकतो. इथेच भिकुणी संघाची सुद्धा कुटागार शाळेमध्ये भगवंताने म्हणजे स्थापना केली. म्हणजे अशा प्रकारचे विविध उपदेश किंवा विविध महत्वपूर्ण घटना या वैशाली शहरामध्ये घडलेल्या आहे आणि त्यामुळे आपण सुद्धा वेळातून वेळ काढून या पवित्र भूमीचं आपण दर्शन घेतलं पाहिजे. भगवंताने प्रत्यक्ष रूपाने या पवित्र भूमीमध्ये भगवंत वास्तव्य केलं, असंख्य भिक्खू संघाने या पवित्र भूमीमध्ये वास्तव्य केलं. तर अशा प्रकारच्या या पवित्र भूमीचं दर्शन करणे, या पवित्र भूमीमध्ये येणे, भगवंताच्या या अस्थीचं दर्शन करणे, हे महान आणि असीम असं पुण्य आपल्या जीवनामध्ये आपण संपादन करू शकतो. आज या मंगलमय प्रसंगी धम्मसहलीच्या निमित्ताने आम्ही या वैशाली नगरीमध्ये आला असताना आम्हाला अतिशय आनंद होतो आणि आपल्याला सुद्धा हा आनंद प्राप्त व्हावा या दृष्टीने आपण सुद्धा निश्चितपणे या भूमीमध्ये यावं, अशा प्रकारची एक मंगलमय आणि उदात्त कामना आपणा सर्वांच्या प्रती व्यक्त करतो. आपणा सर्वांना आयुष्यवर्ण सुखाने बल प्राप्त हो. आपणा सर्वांच्या इच्छित आणि पार्चित मनोकामना ढगातून मुक्त झाल्यास शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना व्यक्त करून या ठिकाणी ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.